काल राज ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला। नाशिकला दत्तक घेऊन बाप फिरकलाच नाही। नाशकात अशी सत्ता आणा की दत्तक बाप यायला देखील घाबरला पाहिजे, अशी उद्धव आणि राज ठाकरेंनी टीका केली। 17 साली ते फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक मी दत्तक घेतो। आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले। आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही। देवेंद्र फडणवीस ज्यांनी एक शहर दत्तक घेतलं होतं, राज बरोबर बोलला। अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतायत, हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाओ फोडावं लागतोय, अपत्य वाढवा, अपत्य वाढवा। अहो अपत्य वाढवा म्हणजे तुमचे राजकारणातले अपत्य वाढवा, नुसती अपत्य नका वाढवू। खायला खाळ आणि भुईला भार। मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका। आपली शिवसेना आणि मनसेची एक अशी भक्कम मजबूत सत्ता या नाशिकमध्ये आणा की उद्या कोणी दत्तक बाप इकडे पाय ठेवायला घाबरला पाहिजे। आणि तेवढी ताकद नक्की तुमच्यामध्ये आहे। मला वाईट वाटतंय ते निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचं वाटतंय। त्यांना प्रवेश दिल्यानंतर आमच्या देवेनी ताईंना रडू आवरेना। पण ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात, राखता आहात, तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झालाय। आणि हे माझं वाक्य नाहीये, देवयानी ताईंचं वाक्य आहे। या राहुल नार्वेकरांच्या घरातले 3-3, 4-4 जणांना उमेदवारी देत आहेत आणि तो समोरचा उमेदवार त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातोय। मुनगंटीवारजी तुम्हाला कल्पना आहे, शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत। आम्ही जे बोलतो ते करणाऱ्यांपैकी आहोत। आम्ही जे केलंय ते तुमच्या समोर आहे, सांगण्यासारखं आमच्याकडे म्हणून सांगतो। आताच उद्धवजी आणि राज ठाकरेजी नाशिकमध्ये गेले होते, ते मुंबईत सभाच घेत नाहीत। नाशिकमध्ये जाऊन सभा घेतली आणि नाशिकच्या सभेमध्ये नाशिकच्या ऐवजी मुंबईवर बोलले, नाशिकवर बोललेच नाही। आणि नाशिकमध्ये जाऊन सुधीर मुनगंटीवार आणि देवयानीताई फरांदे आणि आमचे राहुल नार्वेकर यांच्यावर तिथे जाऊन टीका केली। यांच्याजवळ बोलायला देखील काहीच नाही। 25 वर्षात दाखवण्यास